ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कोणाचा? शिवसेना मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची, इंद्रदेव सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा? शिवसेना उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मानपूर शिवाजीनगर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोला गेली 15 वर्ष जसं आता तुम्हाला आपले लोकराज साहेबांनी सांगितलंच आहे आणि ही खरी वस्तुस्थिती आहे की गेली 15 वर्ष जे अबू आझमी समाजवादीचे आमदार त्यांनी अतिशय म्हणजे जसं ड्रग्ज माफिया, विकासाचं कोणतंही काम नाही, फक्त अत्याचार आणि विकास तर कोणत्याच कामाचं नाही आहे, मुलांना शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी वंचित ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्ण मानपूर शिवाजीनगर पूर्ण सगळ्या गोष्टींनी वंचित राहिलं आहे, हे फक्त अबू आझमी यांच्यामुळे। आणि आमची सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकाऱ्यांची आमची एक विनंती आहे, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहे, यांना आमची विनंती आहे की हे जे मानपूर शिवाजीनगर विधानसभा हे आमच्या हक्काचे, आत्ताच लोकसभा झाली त्यामध्ये 28,000 जर आम्ही संजय दिना पाटील यांना खासदार म्हणून जर आम्ही लोकसभेत पाठवतो तर आम्ही आमचा हक्काचा आमदारसुद्धा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार म्हणून आम्ही विधानसभेत सुद्धा पाठवायची आमची पूर्णतः तयारी आहे। अगदी मनापासून आणि दिलखुशपणाने आम्ही काम करू आणि आमचा हक्काचा आमदार आम्ही विधानसभेवर पाठवू, ही आमची सर्वांची उपस्थित सर्व पदाधिकारी आणि मतदारसंघाची सर्वांची विनंती आहे आमच्या उद्धव साहेबांना की आम्हाला ही विधानसभा आम्हाला आमच्या हक्काची द्यावी, ही आम्ही नम्र विनंती करत आहोत। करत नाहीये आणि आता कालच्या मला वाटतं गेल्या हप्त्यामध्ये एक व्हिडिओ बघितलं, त्याच्यामध्ये असं त्यांनी डायरेक्ट चॅलेंज दिलंय की मी निवडून आल्यानंतर इथे समाजवादीचे नगरसेवक मी इथं आणून ठेवणार समाजवादीचे। मग जर आमदार समाजवादीचे झाले आणि त्यांनी जर नगरसेवक समाजवादीचं केलं म्हणजे विचार करा, पूर्ण एरियामध्ये शिवाजीनगर विधानसभेमध्ये 9 वॉर्डमध्ये पूर्ण इथे ड्रग्सचा इथं चालू होणार। जी आपली नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी जर आपल्याला करायचं असेल, मी तुमच्या चॅनलमधून पूर्ण शिवाजीनगरच्या पब्लिक लोकांना आणि पूर्ण त्यांना सांगते, हात जोडून सांगते की ह्या टायमाला काय पण विचार करा, चांगला विचार करा, पण ह्यांना निवडून देऊ नका। हा आपल्याला आमदार पाहिजे नाही, आपल्याला आमदार असा पाहिजे जो काम करणारा पाहिजे, गरिबांना विचारांना पाहिजे, त्यांचा विचार करायला पाहिजे, लहान मुलांना त्यांचं भविष्य विचार करायला पाहिजे, शिक्षणासाठी विचार करायला पाहिजे। आणि इथे लहान मुलींना इथे तुम्ही बघू शकता बेलापूरला सुद्धा काय काय घटना घडलेली, अजून किती वयस्कर महिलांवरती अत्याचार होतात आहे, ते सुद्धा आपल्या शिवाजीनगरमध्ये कुठे ना कुठे थांबायला पाहिजे। म्हणून हात जोडून विनंती करते, या टायमाला जर आमदारच्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर विचार नाही केला तर परत कधी तुम्हाला विचार करता येणार नाही। म्हणून चांगला माणूस निवडून द्या, चांगला व्यक्ती निवडून द्या की आपल्या मुलांचं भविष्य करायला पाहिजे। बस हेच बोलते, थांबते। आज खरोखरच हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। मानपूर शिवाजीनगर हे जर आपण पाहिलं तर गेले 15 वर्ष हे जे आमदार होऊन गेलेले आहेत अबू आझमी साहेब, त्यांनी ह्या मानपूर शिवाजीनगरचा विकास काय केलेला आहे हे सर्व जनता पाहते आहे। आणि ही 15 वर्ष जर आमदार असूनसुद्धा जर या एरियामध्ये जे लोकांना अपेक्षित आहेत ती कामं जर हा आमदार करू शकत नसेल तर मग आम्ही पुन्हा चौथ्यांदा पण त्या आमदाराला का निवडून द्यावे जनतेने? तर माझं एकच आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगू इच्छित आहे की ह्या वेळेला माझं उद्धव साहेबांना पण सांगणं आहे की ह्या वेळेला जरी ते दिखावा दाखवत असतील अबू आझमी साहेब की आम्ही महाविकास आघाडीमध्येच आहोत, परंतु तसं काहीही चित्र नाही आहे। उद्धव साहेबांपर्यंत हे पोहोचवणं फार गरजेचं आहे,
कारण इथे जे होत आहे मानखुर्द शिवाजीनगरमध्ये आपल्याला ठाऊक आहे, संजय भाऊ जेव्हा खासदारकीला उभे होते तेव्हा त्यांचे फक्त 1-2 नगरसेवक पुढे येऊन फक्त दिखावा दाखवत होते की आम्ही समाजवादी आमच्या शिवसेनेच्या पाठीमागे आहे, परंतु तसं कुठेही जाणवलं नाही. ते इव्हन प्रचारामध्ये पण त्यांचं कोणीही माणूस येत नव्हतं. मग जर त्यावेळेला आम्हाला मदत करू शकले नाहीत तर मग आम्ही त्यांचं काम का करावं, हा एक मोठा प्रश्न आमच्या इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज मुस्लिम समाज जो मानखुर्द शिवाजीनगरमध्ये आहे त्यांना खरंच मी धन्यवाद देईन की त्यांनी देखील उद्धव साहेबांच्या पाठीमागे जे उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये जे चांगलं काम केलं, चांगलं अभिप्रेत असं काम केलं, म्हणून हे मुस्लिम समाज हा संपूर्ण मानखुर्द शिवाजीनगरचा आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला जर शिवसेनेला जर उद्धव साहेबांनी उमेदवार दिला तर नक्कीच 101% इथली जनता जे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आहेत ते अगदी झोकून देऊन तो उमेदवार निवडून आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आणि तो विचार या आपल्या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये व्हायला पाहिजे. आज आपण पाहतो आहोत या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी आमदार सगळे झालेले आहेत, परंतु तो भाग जर पाहिला तर तो किती विकसित झालेला आहे इतर भाग, परंतु या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये विकास हा कुठेच घडलेला नाही आहे. आणि जर आपल्याला सगळ्यांना विकास पाहिजे असेल, आज या इतक्या मोकळ्या जागा या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये होत्या, परंतु या अबू आझमी साहेबांनी आपले फक्त अनाधिकृत घरं बांधायची आणि ती विकायची आणि आपला पैसा कमवायचा हेच फक्त त्यांनी 15 वर्ष पाहिलेलं आहे. इथे अनाधिकृत गोष्टी आपल्याला नको आहेत, तिथे त्याला आळा बसलाच पाहिजे. आपल्याला पाहिजे तो लोकांचा विकास जो लोकांना अभिप्रेत आहे. आज इथे जर इंजिनियर कॉलेज झालं असतं तर नक्कीच इथे या मुलांना जे लांब जावं लागतं ॲडमिशन घ्यायला तर ते त्यांना गरज पडणार नाही. मग इथे जागा उपलब्ध असताना जर इंजिनियर कॉलेज होत नसेल, आरोग्य केंद्र मोठं होत असेल, हॉस्पिटल मोठं होत नसेल तर मग या आमदाराचा आम्हाला काय उपयोग आहे. म्हणून मला एकच विनंती आहे, जर इथे दिवसाढवळा इथे बलात्कार होत आहेत, मर्डर होत आहेत, मग जर ह्याच्यावर रोखणारं कोण आहे? हे आमदाराचं काम आहे की इथे आळा घालणं, ते रोखणं वेळीच हे आमदाराचं काम आहे. आणि आमदार जर असं सक्षम नसेल तर आम्हाला या इथल्या जनतेला अजिबात नाही पाहिजे. म्हणून हिंदू आणि मुस्लिम बांधव जर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील तर इथे आमचा उमेदवार हा शिवसेनेचाच असला पाहिजे. मग उद्धव साहेबांनी ते कोणालाही द्या, दगडाला जरी आम्हाला उभं दिलं तरी त्याचा आम्ही फुल देव म्हणून आम्ही मानू आणि त्याला आम्ही आमच्या एरियामधून भरघोस मताने निवडून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहो मी तेच म्हणते, आमदार आम्हाला आमच्या इथे पाहुणे बाहेरचे लोक येतात ना, ते आम्हाला नाव ठेवतात की इथे तुमच्या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये काय चाललं आहे, कसा प्रकारे तुमचं मानखुर्द शिवाजीनगर आहे. आम्हाला स्वतःला वाटतं की आमचा आमदार आहे तो आमचा आमदार हा चांगला विकास करेल, परंतु हा आमचा आमदार कधीच बनला नाही, हा जनतेचा आमदार कधीच बनला नाही. आज इथे नशेखोरी अंमलीय पदार्थांचं सेवन करणारे किती लहान 6 वर्षापासून ते 12 वर्षाची मुलं किती सापडतील या मानखुर्द शिवाजीनगरमध्ये. मग हे रोखणार कोण आहे, याला आळा कोण घालणार? तर आम्हाला इथे सुसज्ज असं आमचं मानखुर्द शिवाजीनगर पाहिजे. इथे जो ड्रग माफिया आहेत हे त्यांचेच लोक आहेत. जर इथे विकलंच गेलं नाही तर खरेदी कोण करणार? इथे विकलंच गेलं नाही पाहिजे. त्यांचीच लोक आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स माफिया आहेत आणि ते रोखण्यासाठी आमचा आज शिवसेनेचा आमदार पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आणणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून माझं उद्धव साहेबांना एकच म्हणणं आहे, तुम्ही वेळ गेलेली नाही आहे. आज स्थानिक उमेदवार आपल्याला ठाऊक आहे हे अबू आझमी साहेब राहतात कुठे हो? हे कुलाब्याला. मग कुलाब्याला आमच्या इथल्या जनतेला काय त्रास आहे, काय जनता आमची भोगते आहे हे त्याला कसं कळणार? त्याला जर 15 वर्षात जर कळू शकलं नाही तर पुढचा टर्म जर त्यांना अजून दिला तर इथे हाहाकार माजेल. इथे तरुण मुलींना इथे जगणं भारी पडेल. रात्री महिला इथे 11-12 वाजता फिरू शकत नाही, मुलगी फिरू शकते नाही. आपल्या आईला वाटतं की आपली मुलगी बाहेर गेले ती सही सलामत आपल्या घरी येईल की नाही, ही भीती आम्हाला इथे मानखुर्द शिवाजीनगर नेहमी सतावत असते. आणि जर आपल्याला सुसज्ज असं मानखुर्द शिवाजीनगर करायचं असेल, चांगलं सुविधांनी जर संपन्न करायचं असेल तर एकमेव उपाय आहे आपला शिवसेनेचा हक्काचा स्थानिक उमेदवार उद्धव साहेबांनी द्यावा आणि त्याला निवडून आणण्यासाठी आमची सर्व पदाधिकारी कटिबद्ध असतील, झोकून देतील आणि त्या आमदाराला निवडून नक्कीच आणतील. जय हिंद.